दिल्लीतील आंदोलनापुढे सरकार झुकलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा. समाज माध्यमांवर धर्मेंद्र प्रधानांनी स्वतः पोस्ट केला राजीनामा. 10 दिवसातील घटनाक्रमामुळे मी व्यथित. विद्यार्थ्यांच्या भावनांचा आदर करत मी राजीनामा दिलाय. प्रधानांची माहिती. आमच्या 3ही मागण्या मान्य करा. विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या. लाठीचार्ज करणाऱ्यांवर कारवाई करा. अभिजित दिपकेंची मागणी. हा लोकशाहीचा विजय, हा शांतता, संयम आणि चिकाटीचा विजय आहे. सोनम वांगचुक यांची प्रतिक्रिया. देशातील युवक मोदींना आपला मित्र मानत नाहीत. मित्र असते तर पॅलेट गन वापरली नसती. पवन खेरांचा मोदींवर हल्ला. देवेंद्र फडणवीसांची केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणून वर्णी लागू शकते. खासदार संजय राऊतांचा दावा. फडणवीसांची केंद्रात वर्णी लागण्याची शक्यता. एका दगडात 2 पक्षी मारण्याचं धोरण. फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा. जंतर मंतरवर तरुणांनी सलग 28 दिवस दाखवलेला संघर्ष आणि दृढ निश्चय खरोखरच कौतुकास्पद आहे. देशातील युवा शक्तीच्या एकतेचा एक मोठा विजय आहे. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर शरद पवार यांची पोस्ट. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर हिंगोलीत काँग्रेसकडून जल्लोष. फटाके फोडत जल्लोष साजरा. मोदी शहा अजय नाहीत, ते देखील जातील. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राऊतांची पोस्ट. 12 वर्षांपासून अहंकाराच्या धुंदीत असलेल्या सरकारला झुकवण्यात अखेर विद्यार्थ्यांना यश. यापुढे सरकारला मन की बात नाही तर जन की बात ऐकावीच लागेल. आमदार रोहित पवार यांची एक पोस्ट. जेनझी सरकार बनवू शकते आणि सरकार खाली खेचू शकते, हे आजच्या राजीनाम्यातून स्पष्ट झाले. मोदींची खुर्ची धोक्यात आहे हे कळल्यावर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. तरुणाईनं अहंकार मोडून काढले. लाठीचार्ज केला. आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणांनी यांना राजीनामा द्यायला भाग पाडले. नितीन सरदा यांची प्रतिक्रिया. नुसतं राजीनामा घेऊन चालणार नाही. आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या पेपरफुटीत सहभाग असणाऱ्यांवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा. खासदार निलेश लंके यांची मागणी. अभिजित दिपकेंना टायफॉइड झाल्याचं निदान. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होईपर्यंत लढा सुरू राहणार. अभिजित दिपकेंची एक्सपोस्ट करत माहिती. टीईटी पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक. मुख्य आरोपी विजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक. आतापर्यंत एकूण 12 जणांना भिवंडी पोलिसांकडून अटक. तरुणांना आदेश देण्याऐवजी त्यांच्याशी संवाद साधणं आवश्यक. सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरसंघचालक मोहन भागवत यांचं महत्वाचं वक्तव्य. दिल्लीतील 18 मेट्रो स्थानकं आजही बंद. नीट पेपरफुटी विरोधात सीजेपीचं जंतर मंतरवर आंदोलन. जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा नागपुरात निषेध. वकिलांकडून घटनेचा निषेध नोंदवत आंदोलन. आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात भाविकांमध्ये भक्तिमय वातावरण. महिला भाविकांकडून अभंग गात आनंद उत्सव साजरा. हिंगोलीतील औंढा नागनाथ येथे आषाढी एकादशी निमित्त भाविकांची मोठी गर्दी. आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते दुग्धाभिषेक करत महापूजा. आषाढीवारी निमित्त लाखो वारकरी पंढरपुरात. दर्शन घेताना कुठलाही व्यत्यय येऊ नये म्हणून राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन पंढरपुरात ठिय्या देऊन. आषाढी एकादशीला शेगावात भक्तांची गर्दी. भाविकांच्या लांबच लांब रांगात. विदर्भाची पंढरी असलेल्या शेगावमध्ये भक्तिमय वातावरण. वाशिममधील विठ्ठल मंदिरात 4x8 फुटाची सुंदर विठ्ठलाची रांगोळी. शिक्षक सचिन दामोदर, दिव्या लहानकर, राजकन्या गुप्तांनी काढली रांगोळी. बीडमधील नारायणगडावर आषाढी निमित्त महापूजेचा मान. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना. जरांगेंच्या हस्ते नारायणगडावर महापूजा. अकोल्यातील 322 वर्ष पुरातन विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी निमित्त महाअभिषेक. दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासून प्रचंड गर्दी. नागपूर जिल्ह्यातील विठ्ठल मंदिरांमध्ये भक्तीचा महासागर. निर्मल नगरीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात महापूजा. आषाढी एकादशी निमित्त भाविकांची मोठी गर्दी. आषाढी एकादशी निमित्त शिर्डीतील साईबाबांच्या मंदिराला फुलांची आकर्षक सजावट. मंदिरात सकाळपासूनच भाविकांची गर्दी. मुंबईच्या महापौर रितू तावडेंकडून विठ्ठल रुक्मिणी मंदिरात महापूजा. वडाळ्यातील प्रतिपंढरपूर मंदिरात महापूजा. हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी. संत श्रेष्ठ नामदेव महाराजांची जन्मभूमी म्हणून देशभर प्रसिद्ध. पंढरपुरात आषाढी एकादशीच्या निमित्तानं भक्तांचा मेळा. विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक पंढरपुरात. आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा. राज्यात चांगला पाऊस पडू दे. शेतकऱ्यांच्या कल्याण आणि समृद्धीसाठी फडणवीसांचं विठुरायाला साकडं.
धाराशिवच्या कळंब तालुक्यातील शेतकरी बाबासाहेब मानेंना यंदाचा मानाचे वारकरी म्हणून पूजा करण्याचा मान माने दाम्पत्य गेली 20 वर्षांपासून करतात। आषाढी वारी आषाढी एकादशी निमित्त लाखो भाविक पंढरपुरात दाखल। विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून भाविक मार्गस्थ। मुंबईच्या वडाळ्यामधील प्रतिपंढरपूर मानल्या जाणाऱ्या मंदिरातही पूजा संपन्न। वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी। रत्नागिरीतील कसोप फणसोप येथील आरती अरविंद साळवी पूर्व प्राथमिक शाळेत आषाढी निमित्त दिंडीचं आयोजन। लहान मुलांनी वारकऱ्यांचा पोशाख परिधान करून ज्ञानोबा तुकोबाचा गजर केला। आषाढी एकादशी निमित्त धाराशिवमध्ये सावळ्या विठ्ठलाचं हिरवं रूप। तब्बल 1 एकर क्षेत्रावर साकारली विठ्ठलाची प्रतिमा। विठ्ठलाच्या दर्शनासाठी छत्रपती संभाजीनगरमधून पंढरपूरला आलेल्या भाविकाची प्रकृती खालावली आहे। आषाढी वारीच्या इतिहासात एअर अँब्युलन्स सेवेद्वारे प्रथमच रुग्णावर उपचार। मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली भेट। वाशिमच्या रिधोरा गावातील मुख्य रस्त्याची दुरावस्था पावसामुळे आणि सांडपाण्यामुळे संपूर्ण रस्ता चिखलमय। वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांच्या कमतरतेचा प्रश्न कायम। जिल्ह्यातील तब्बल 41 जिल्हा परिषद शाळा एक शिक्षकी असल्याची माहिती समोर। यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 51,738 पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची पहिली यादी जाहीर। कर्जमुक्तीची रक्कम खात्यात जमा करण्यापूर्वी बँकांकडून पडताळणी। यवतमाळच्या दिग्रसमध्ये तृतीयपंथीयांचं ठाणेदार वैजनाथ मुंडेंना निवेदन। सन्मानानं जगण्याचा अधिकार मिळावा अशी मागणी। वाशिम जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानात निकृष्ट दर्जाचा तांदूळ असोसिएशनची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार। मध्य रेल्वेनं भंगार साहित्याची विल्हेवाट लावत पहिल्या तिमाहीत 136 कोटींचं उत्पन्न मिळवलंय। मागील वर्षाच्या तुलनेत उत्पन्नात 79% वाढ। 26 जुलैला कारगिल विजय दिवस। कारगिल विजय दिवसाच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू। नंदुरबार आगारच्या विकासासाठी महामंडळाकडून 4 कोटींचा निधी मंजूर। मुंबई पुणे नाशिक गुजरातसह प्रमुख मार्गावरील प्रवाशांना आधुनिक सुविधा मिळणार। कल्याणकारी शासकीय योजना आता सर्वसामान्य नागरिकांच्या दारात। कोरपना येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून योजना लोकांपर्यंत। विरारमधील अर्नाळाच्या समुद्रकिनाऱ्यावर मद्यपी तरुणाची हुल्लडबाजी। समुद्रातून बाहेर काढणाऱ्या जीवरक्षक आणि पोलिसांना धक्काबुक्की। पुणे सोलापूर महामार्गावर चोरट्यांचा धुमाकूळ। ट्रॅव्हल्स बसमधील प्रवाशाच्या बॅगवर डल्ला। 7,12,500 रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला। ठाण्यातील कासार वडवली पारिजात गार्डन परिसरात झाड पडल्याची घटना। 2 चारचाकी वाहनांचं नुकसान। वाशिममधील अनेक पान टपऱ्यांवर अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई। कारवाईच्या धास्तीनं पान टपऱ्या स्वतःच खरतर बंद करण्यात आल्यात। अमरावती 445 विना हेल्मेट दुचाकी स्वारांवर कारवाई। 445 दुचाकी स्वारावर प्रत्येकी 1,000 रुपयांचे ई चलान। वसईत व्यापाऱ्यावर गोळीबार। व्यापारी जखमी तर गोळीबार करून 2 हल्लेखोर पसार। नाईकपाडा परिसरातील घटना। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आसामच्या मुख्यमंत्र्यांना फोन। आसाममधील पूरस्थितीबाबत चर्चा। जीवित आणि वित्तहानीबद्दल शोक व्यक्त। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।